सुरुवात करते स्टिचिंग शर्टामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज लग्नाचा दिवस होता. लग्न सगळं व्यवस्थितपणे पार पडलेलं आहे. कॅमेरा थोडाफार दुसऱ्यांच्या हातात दिला होता आणि शूट घेतलं आहे. तर मला वाटतं बऱ्यापैकी आज शूट केलं आहे असं सांगितलं मुलाने, कारण सगळे जे विधी करणार होते किंवा जे काही लग्नाचे कार्यक्रम म्हणतात त्याच्यात सगळ्या गोष्टीला मदतीला किंवा काही करताना जेव्हा सोबत असतो म्हणजे नवरीच्या सोबत वरमाई वेगळी कलवरी वेगळी आणि परत सोबत असतात, तर ती जिम्मेदारी मला दिली होती. त्यामुळे मला ते पार पाडायचं होतं. व्यवस्थितपणे पार पाडलेलं आहे. तर शक्यतो तुम्ही पाहिलं असतील आमच्या लग्नाच्या या साईडला फेटे बांधतात कंपल्सरी. तर पांढरा कधी फेटा मी बांधला नव्हता. मला वाटतं मी पहिल्यांदाच हा पांढरा फेटा बांधलेला आहे आणि छान दिसतोय. तर आत्ता थोडंसं निवांत वेळ मिळाला मला. आता इथे मागे अंतरून आहे सर्व मला असं पाठ टाकून झोपावं असं वाटायला लागलं आहे. कारण मी निघाले 3 तारखेला संध्याकाळी, 4 तारखेला दिवसभर बांगड्यावरनं सुवासिन हे सगळं कार्यक्रम होतं. 4 तारखेला काय होतं, मी 3ला बसले आणि 4 तारखेला बांगड्यावरनं सुवासिनचं, त्यानंतर संध्याकाळी हळद आणि 5ला पण सगळं देवकार्य सकाळी. मग नवरीला बोलवायला आले, तिच्यासोबत येणं, तिथली हळद. त्यानंतर आज 6 तारीख लग्नाचा आणि उद्या आणि 5 तासाचा प्रवास आहे. आणि जे सरांची आत्याची मुलगी जिथं राहते माशाळा तिथून इथं 5 तास लागतात. आता रिटर्न तेवढा 5 तास. परत उद्या निघणार आहे आणि आईकडे जाणार आहे. आईचं थोडंसं तब्येत बरी नाही आहे, तिथून परत मामाकडे जाणार आहे. त्यानंतर मैत्रिणीच्या मुलाचं लग्न आहे, सर येणार आहेत. असं चला खूप मस्त झालं आल्यासारखं सगळ्या गोष्टी. पण मुलींना सोडून आले तर कुठंतरी थोडीशी हे वाटायला लागले, कारण छोटीची एक्झाम आहे आता थोड्याच दिवसात, ती पण 12वी बोर्डाची. पण कधी काही गोष्टी कराव्या लागतात, पण त्या दोघींची खूप साथ आहे म्हणून सगळं शक्य होतं आहे. मागे तुम्ही पसारा पाहिला तर लक्षात येईल. पूर्ण कसं घेतलं आहे काय माहिती नाही. चालेल, आता पुढे सगळे व्हिडिओ एडिट करायचं कधी जमते बघूया. चालेल, भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये, म्हणजे पुढचे क्लिप ॲड करते, त्यानंतर तुम्हाला भेटते. लगीन घाई काय असते ते लग्नात कळतं. इतकं कितीही तुम्ही प्लॅन करा, इतकं ते म्हणजे गडबड होते. मी किती शूट घेतलं असेल, एखादं क्लिप राहून गेलं किंवा एखादं बघताना डिलीट केलं, कोणाच्या हातात सांगितलं की व्हिडिओ शूट करा, तर कोणाकडून बऱ्याच गोष्टी होतात. पण तरीही ठीक आहे, चालेल, थोडंफार तर घेतलं आहे असं मला वाटतं. ही साडी शालू आहे बनारसी प्युअर, मी जे वेअर केलेले त्याच्यावरती ग्रीन हे केला आणि मस्तपैकी व्हाईट फेटा बांधला आहे. हा फेटा मी पहिल्यांदा असा बांधला, नाही तर ऑरेंज रेड हे जास्त करून पाहिलेत तुम्ही. आत्ता अक्षदासाठी नवरदेव नवरीला स्टेजवर घेऊन जातो. बऱ्याच ह्याच्यामध्ये जे क्लिप आहे तो ओरिजिनल ठेवलं आहे. लग्नातला जो तो सूर आहे ना, ऐकल्याशिवाय मजा नाही येणार. छान असे सप्तपदीची तयारी केली. ಬೇಸಿಗೆ ಕಾಲ ತಿಳ್ಕೊಳ್ಳಿ. ಬೇಸಿಗೆ ಕಾಲ ಅನಂತರ ಗೌರವಣಿಯನ್ನ ಮತ್ತು ಗಂಡಾವಳಿಯನ್ನ ಒಂದೇ 2 ಸಪ್ತಪದಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆಗ್ತದೆ. ಈಗ ಮಂಗಲಧಾರಣ ಸರ್ವಮಂಗಲ ಮಾಂಗಲ್ಯ ಶ್ರೀ ಸರ್ವಾರ್ಥ ಸಾಧನೆ ನಾನು ಅಕ್ಕಿನ ಬಗ್ಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಓಕೆ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಎಲ್ಲ ಹೇಳ್ತಾರೆ. ಓಂ ಗಣಾನಾಂ ಗಣಪತಿಂ ಕುಂಭವಾಮಹೇ ಕವಿಂ ನಾಮ ಭವಸ್ರವಸ್ತಮಂ ಜ್ಯೇಷ್ಠರಾಜಂ ಬ್ರಹ್ಮಣಾಂ ಬ್ರಹ್ಮಣಸ್ಪದ ಶ್ವನ್ವನ್ನೋತರಸ್ಸೇದ ಸಾಧನಂ ಮಹಾಗಣಾಧಿಪತಯೇ ನಮಃ. ಹರ ಅನೇಕ ನಿಧಾನಭೂತ ನಿತ್ಯಕಾಲಾಗ್ನಿರುದ್ರಾದಿಧಿ ಪ್ರಜ್ಞೋಪನಿಷದ್ಭಿರತ್ವಶಿರಂ ವಿಧ್ವಸ್ತಪಾಪೌರಜಂ ಭಾಷೇ ತಸ್ಮತಿ ಮಾತೃತೋ ಭವವಿಂದ್ರಣಾಂ ಮೌನಿಂದ್ರಭೋಗಪ್ರದಂ ರುದ್ರಾನೇ ರಮಣ ಪ್ರಿಯಂ
गौर्या सदा मङ्गलम् उभेद्रीजिरक्षमादरसुधा पाताक्षिपङ्केवः सैन्दक्षरकणोदितं यदैजातं पुराणेषु शय्यसाधनतां ददामनीशं शैवप्रमोदावहम् रुद्राक्षतं श्रीधरक्षतं गौर्या सदा मङ्गलम् स्वान्तगर्भित सर्वमन्त्रकलना लप्तव्यनानापदम् सारं पारामि स्मरारि सदनं पञ्चाक्षरं पावनम् यथैव प्रतरन्ति दुस्तरं महासंसारवारामिधिं भूयस्तद्वरमन्त्ररत्नमहितं भूयात् सदा मङ्गलम् अज्ञानातिशयादितान्ततमसा कन्दस्य पुंसस्वदा सुज्ञानं जनसादरेण भवतु चक्षुमुन्मीलितम् येन स्वच्छमतुच्च भूरि करुणा लोलिनी वल्लभा श्रीमान् सद्गुरुरत्नसैष भगवान् भूयात् सदा मङ्गलम् समूर्ते सावधाना ब्रह्माविदन्ति तस्मत्रब्रह्मा विघ्नेश्वराय विनायकाय नमस्तु शुभवंशयाते नरदेशुम् वसन्तलक्ष्मी माता राबलं चन्द्रबलं तुदेवा विद्याबलं दैवबलं तुदेव श्रीगौरीपदे गङ्गस्मरामि श्री परमपार्वती लग्नोत्सव सावधाना श्रीलक्ष्मी वेङ्कटेश्वर लग्नोत्सव सावधाना श्री ब्रह्मा सरस्वती लग्नोत्सव सावधाना श्री धरप्प वेळेवरती अक्षता पडल्या आणि खूप छान वाटलं. खूप धावपळ झाली, पण जेव्हा असं सगळं बाकीचं व्यवस्थित झालेलं पाहिलं की खूप छान वाटतंय. अक्काला जसं वाटत होतं तसं भेटायला स्टेजवर रुखवत हे देतात, म्हणजे सगळे भांडे जे काही असतात ते भांडे आहे, कपाट आहे, कॉट आहे, आता बऱ्याचशा गोष्टी देतात. पण आधीपासून एक पद्धत आहे रुखवतामध्ये भांडे कोंडे आणि कॉट कपाट परत थोडंफार फराळीचं ते असतं ते सगळं देतात. इथं आत्ता काका काकू तिचं कन्यादान करतायत. तर हे आमच्याकडे अशी रीत आहे कन्यादानाची. आणि ही तिची काकू आहे आणि माझी म्हणजे आत्ते बहीणच आहे सारांची. तिची म्हणजे काकी पण लागते आणि मावशी पण लागते. अर्थ की तो पटता ಹಾಕ್ತಾರ ತಮ್ಮ ಅರ್ಥ ಹಾಕಿ ಸ್ವಲ್ಪ ಇಂಗ್ಲೀಷ್ ಹೇಳ್ರಿ ಹೇಳ್ರಿ नवरदेव नवरीला छान ताट सजवून जेवायला बसवलं आणि सगळ्यांचं जेवण झालं. जेवण खूप छान होतं. सगळ्या गोष्टी तर लग्नामध्ये शूट करणं जमत नाही. लग्न खूप छान झालं आणि खूप वर्षांनी मला वाटतं मी तिकडे गेले होते कर्नाटकाला. फक्त कार्यक्रमात जाणं होतं, परत पटकन निघून येतो कारण आपले कामं आहेत, घर आहे, आपला संसार आहे, मुली आहेत. हे सगळ्या ह्याच्यामध्ये ह्या गोष्टीला जायला तर खूप बरं वाटतं गेल्यानंतर. पण बऱ्याच जिम्मेदारीतून आपण निघू शकत नाही. पण जेवढं जमेल, जिथं जमेल तितकं शक्यतो आम्ही दोघांपैकी म्हणजे सर किंवा मी कोणीतरी जाऊन येतो आणि लग्न अटेंड करतो, कार्यक्रम अटेंड करतो. आणि खूप छान वाटलं अक्काला. मी एकटीच गेली होती, थोडीशी नाराज होती हे आणि मुली आले नाहीत, पण तरीही मी गेल्यासारखं सगळे कार्यक्रम जितके होते तितके छान साजरे केले. बघूया परत कधी योग येतो गावाकडे जाण्याचा आणि लग्नाचा. कारण अजून आता पाठोपाठ लग्न आहेत एप्रिल, मे, जून, जुलै सगळ्या ह्याच्यामध्ये.
शक्यतो गावी गेले तर मी हे सगळं शूट करण्याचा प्रयत्न करते, एक आठवणी राहतात. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. हा लग्नातला शेवटचा व्हिडिओ होता. ह्याच्यानंतर मी गावी गेले त्यानंतर मी कुठलंही शूट केलेलं नाही.